असे काही तुझे फेवरेट ठिकाणं आहेत का जिथे तू जातेस आणि तू एन्जॉय करतेस खाणं? माझे असे खूप फेमस असं नाहीये की हा, छोटे हा जसं की आता मी सांगेन की त्या त्या ठिकाणी जिथे जिथे मी राहिले मुंबईत त्या त्या ठिकाणचं जसं म्हणशील तर नमस्कार म्हणून एक आहे बोरिवलीत मी त्यांच्याकडे जायचे आणि ते ओनर आणि ते काका माझी छान मैत्री झाली त्यांच्याशी आणि हा. ते रेस्टॉरंट बंद करताना पण थांबायचे कधी कधी मी त्यांना फोन करायचे काका मला तुमच्याकडचं फिश खायचंय किंवा मी येते माझा शूट संपलाय. सो नमस्कार एक आहे पंगत आहे जे मला तिथलं फिश आणि मला खूप आवडतं. बीबीसी आहे बोरिवली बिर्याणी सेंटर. अच्छा. मला त्यांची बिर्याणी त्यांचं पाया सूप मला खरंच खूप आवडतं. सो अशी काही ठिकाणं आहेत जिथे मी एन्जॉय केलं नॉनव्हेज प्रेमी असल्यामुळे अर्थात. क्या बात आहे. पण आता बेली लाफ विषयी आपण बोलतोय तर बेली लाफ बद्दल सांगायचं झालं तर इथे असे कोणते डिशेस आहेत जे तुला असं वाटतं की ते खूप वेगळे आहेत तुला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की हे तुम्ही नक्की ट्राय करा जेव्हा जेव्हा तुम्ही बेली लाफला याल तेव्हा? मला हे सांगायला आवडेल की मुळात इथला जो मेन्यू आहे ना तो सगळाच खूप छान आहे. आमच्याकडे जवळ-जवळ 200 वगैरे 200 पेक्षा जास्त आम्ही पदार्थ ठेवले आहेत आमच्या हो. मेन्यूमध्ये. हो. मॉकटेल्स म्हणा इव्हन फ्रँकली स्पीकिंग मॉकटेल्स दोन्ही आहेत आमच्याकडे आणि नॉन-व्हेज, व्हेज दोन्ही आहे. इटालियन आहे त्याच्यानंतर कॉन्टिनेंटल आहे, इंडियन आहे, चायनीज आहे. आम्ही मल्टी क्युझिन चा सेटअप करायचं ठरवलं कारण आमची अगदी पहिलीच वेळ आहे. करेक्ट. स्पेशालिटी अशी कुठली आम्ही त्यात गेलो नाही. पण येस आमच्याकडचा पिझ्झा छान आहे, आमच्याकडचे बर्गर छान आहे. आमच्याकडे व्हेज लोकांसाठी पेरी पेरी पटेटोज आहे, त्याच्यानंतर मलाई ब्रोकोली आहे किंवा थोडं साऊथ इंडियन बेस्ड ग्रेव्ही आहे आमच्याकडे नॉन-व्हेजसाठी पण. कुंदापुरी चिकन लॉलीपॉप्स आहे आमच्याकडे, ठेचा चिकन आमच्याकडचं फेमस आहे. त्याच्यानंतर पाया सूप इथलं खूप फेमस आहे. अच्छा. त्याच्यानंतर चिकन बालचाव म्हणून एक गोवन करी आम्ही ठेवली आहे. ती पण आम्ही ब्रेड सोबत देतो आणि ती पण छान फेमस आहे. सो अशा बऱ्याच डिशेस आहेत. एक नाही सांगता येणार. पण आम्ही काहीतरी वेगळं देण्याचा नेहमीच्या ग्रेव्हीच्या बेसपेक्षा करेक्ट. काहीतरी वेगळं देण्याचा आम्ही प्रयत्न केला. सो म्हणजे इंडियन आहे, कॉन्टिनेंटल आहे आणि त्याचबरोबर हाय आहे. एक्झॅक्टली. येस, आमच्याकडे मोमोज पण आहे. पण डेझर्टमध्ये म्हणशील तर ट्रेसलेचेस इराणी मावा केक आहे आमच्याकडे. ज्यात आम्ही थोडासा की आमच्या पद्धतीनं थोडासा वेगळा टच देण्याचा प्रयत्न केला. आवडतं लोकांना टचवूड इथे जे लोक येतात ते रिपिटेटिव्हली येतात आणि जे आवर्जून येतात की नाही आम्हाला इथलंच फूड आवडतं. सो येणारी अशी लोकं आहेत आणि आम्हाला खूप छान वाटतं की लोकांना इथलं फूड आवडतंय आणि ऑफकोर्स आम्ही सजेशन्स पण घेतो की नसेल आवडलं तर आम्हाला काही चेंजेस सांगा. हो. सो येस, आम्ही तेही बदल करण्याचा प्रयत्न करतोय. पण म्हणजे तुझ्या बिझी स्केड्यूलमुळे आणि शूटिंग्समुळे तुला पर्सनली इथे येणं मला वाटतं आता खूप कठीण होत असेल. पण जेव्हा जेव्हा येतेस तेव्हा तुझ्या त्या सगळ्या चाहत्यांना किंवा जी लोकं येतात त्यांना तू पर्सनली भेटतेस? हो, अगदी. ते तर माझं काम आहे आणि मी येतेच. मला आवडतं लोकांशी बोलायला, त्यांना त्यांच्याशी स्वतःहून आम्ही बोलतो. नाही आवडलं, काय आवडलं, काही खटकलंय का? मी ती सगळी काळजी घेतो. आणि असेही लोक आहेत जे सीरियल बघतात आणि जो सीरियलचा प्रेक्षक वर्ग आहे, तर ते येतात खास भेटायला. या आशेने की कदाचित मी असेन. खूपदा असं होतं की त्यांचा नाईलाज होतो, पण त्यानिमित्ताने ते पुन्हा येतातही. बदलापूरहून येतात, डोंबिवलीहून येतात. सो थँक यू त्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि येस ऑफकोर्स असेही लोक आहेत जे खास मला भेटायला पण येतात. पण मी असते तेव्हा आमची भेट होते आणि पूर चांगला आहे त्यामुळे मी नसले तरी ते येतातच. रेस्टॉरंटच्या प्लॅनिंगमध्ये किती इन्व्हॉल्वमेंट असते तुझी किंवा बिझनेस विषयी जेव्हा बिझनेस अँगल येतो किंवा मेन्यू चेंज करायचा या सगळ्या गोष्टींमध्ये किती इन्व्हॉल्वमेंट असते म्हणा? आम्ही दोघे मिळून करतो हे आणि कारण आम्हाला दोघांचंच स्वप्न आहे हे आणि आम्ही दोघांनी मिळून हे उभं केलंय. म्हणजे मी तुला सांगते, या फ्रेम्स ज्या मागे लावल्यात ना, एकूण एक फ्रेम मी लावली आहे. त्यामुळे हे इंटिरियर पण आम्हीच केलंय, आम्ही प्लॅन केलंय सगळं आणि आणि खूप वेगळं इंटिरियर आहे म्हणजे मला जितकं कळतंय की थोडंसं जुनं घर आहे, राईट? येस. अशी एक थीम दिलेली आहे त्यामुळे एकूणच वाइब ना ही खूप मस्त आहे. हो, म्हणजे आम्ही थोडासा पडका बंगला किंवा पडका फ्लॅट असतो ना, अशा पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला आणि सगळे जे रफ एलिमेंट्स होते जसे की दोर दोर आहे. त्याच्यानंतर हे जे आपण पाणी काढताना जे विहिरीला असतं तशा पद्धतीचा तो लॅम्प आहे. करेक्ट. आणि जितकं तू म्हणू असं सगळं आम्ही वापरलंय. वूड आम्ही जास्त वापरलंय. त्याच्यानंतर आम्ही जितकं रॉ ठेवता येईल तेवढं तेवढं असं केलंय. आमच्या परीनं काही ॲड करत असतो. जसं मी म्हणाले मध्ये आम्ही हवाईला गेलो होतो मी आणि नीरज. तर तिथे आम्हाला कोकोनट प्रॉन्स खूप आवडले.
सो आम्ही ते मेन्यूत ऍड केले. वाव. सो अशा काही गोष्टी आहेत ज्या आम्ही आमच्या पद्धतीने ऍड केल्या. काय आमचे शेफ आहेत जे ऑफकोर्स त्यांचं प्रोफेशन ते त्यांना जास्त माहिती, सो ते त्यांच्या पद्धतीने ऍड करत असतात, चेंज करत असतात. पण ट्रायल आम्ही करत असते आणि आम्ही आमची पेअर मतं देत असतो. वाव. बट वाय बेली लाफ असं तू नाव कोणी सजेस्ट केलंय आणि त्या दोघांनी मिळून मागचा थॉट? हा. ऑफकोर्स ते जसं तू सुरुवात करते यालाच म्हणाली की पुरुषाला सुखी करण्याचं म्हणतात ते खरं तर. हा, हा. पण कुठलीही व्यक्ती सुखी ही अन्नानीच आणि खाण्यानीच होते आणि मग एकदा पोट खुश झालं, आधी कोटोबा मग विठोबा जसं एक्झॅक्टली. पोट खुश झालं की मन खुश होतं आणि ऑफकोर्स मग सगळ्या लाईक. सो मला बेली लाव्स हे नाव खूप आवडलं आणि मला असं वाटतं की ते कुठे नाही आहे आणि आम्हाला आवडलं ते. सो बेली लाव्स बिस्ट्रो अँड टॅप असं आमच्या रेस्टॉरंटचे नाव आहे. तर मृणाली, खूप महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे बेली लव्स असं रेस्टॉरंटचं नाव आहे आणि खूप छान असं वाटतंय की असे याचे भरपूर ऍक्च्युली फ्रँचायझी असा फील येतो. थँक्यू. तर पुढे जाऊन असं काही स्वप्न आहे का की म्हणजे ह्याची चेन ऑफ रेस्टॉरंट करायची कोर्स आहे. आहे? देवाची इच्छा असेल तर होईलच. आमचे प्रयत्न पूर्ण आहेत. पण अगदीच आत्ता आमचं बाळ आहे छोटंसं आणि 1.5 वर्ष झालं आमच्या रेस्टॉरंटला. सो बघूया कसं जातंय पुढे आणि आमचं तर 100% आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. सो 3 गोष्टी असतात: क्वालिटी, टेस्ट आणि हॉस्पिटॅलिटी. तुम्ही कसं लोकांचं आगत स्वागत करता आणि ह्या 2-3 गोष्टी आम्ही सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. आणि आम्हाला एरिया पण खूप छान मिळाला. राईट. आनंदानी. हिरानंदानी इस्टेट. मी राहते इथेच, त्यामुळे अगदी घराच्या जवळ आहे आणि इथला द वॉक म्हणून हा ओपन मॉल आहे ऍक्च्युली. तर इथे आम्हाला ही जागा मिळाली. बाजूलाच आता देवगन एनेक्स ते थिएटर सुरू झालंय. सो फुटफॉल खूप चांगला आहे. हे येणारी जाणारी वर्दळ असते. सो छान आहे. आमच्या परीने काही ऍड ऑन करायचा प्रयत्न आम्ही केला. जसं मी तुला पण, आम्ही लाईव्ह म्युझिक पण इथे ठेवलंय. कधी असतं लाईव्ह म्युझिक साधा? तर विकेंड्स असतं, फ्रायडे, सॅटर्डे, संडे 3ही दिवस. आणि सो त्यामुळे त्यासाठी पण येणारी काही लोक आहेत. तर 1.5 वर्षात आम्हाला काय म्हणू, बिझनेस वाईज मला तर मागच्या वर्षापेक्षा हे वर्ष आमच्यासाठी छान आहे. येस, मजा येते आम्हाला हे एक्सपिरियन्स करायला. च्या परीने आम्ही प्रयत्न करत आहे. बेली लाव्स बिस्ट्रो अँड टॅप.